हे भाषण गेले 16 वर्षापासून मी सातत्यानं ऐकत आलो. पक्षाचे वरिष्ठ लोक आले, सगळ्यांनी जमायचं, छान सत्कार करायचे, छान छान भाषणं करायची, नंतर गावाकडे गेलं निघून हे सगळं थांबवायचं. हा धंदा 16 वर्षापासून मी पाहत आलेलो कार्यकर्ता. अगदी यानं बोलतो, म्हणजे सांगायला इथं यायला आणि बोलायला फार छान वाटतं. फार सुंदर भाषण करतो आपण सगळे, फार व्यवस्थितपणे मांडणी करतो, केलेल्या कामाचा सगळा लेखाजोखा या ठिकाणी घेताना घेऊन येतो. पण अनेक लोक सगळ्या ठिकाणी असे आहेत ज्यांनी पदं आणून ठेवलेली आहेत 15-15 वर्षापासून, आणि त्यांचं काम खाली शून्य. काय मी घनश्याम भाऊ असतील, प्रकाश दादा बालवडकर असतील, बापूसाहेब कारंजे असतील, अनिल पवार असतील, उपळे सर असतील, मग सगळ्यांना विनंती करणार आहे की या येणाऱ्या, आता ठीक आहे आजपर्यंत जे झालं ते गेलं, ते जाऊ द्या, ते गंगेला मिळाला आम्ही तो, परंतु येणाऱ्या 3 ते 4 महिन्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन आजपासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक गोष्ट तुम्ही सर्वांनी काढावी. मग ते सगळ्या ते तिन्ही स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष असतील, युवा आघाडीचा जिल्हाध्यक्ष असतील, किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष असतील, खालचे कार्यकर्ते असतील, यांचं जे काही काम असेल, जी लोक जोडली गेलेली असतील, जी आंदोलन तर आपण करतो 100% त्याला दुमत नाही, परंतु या आंदोलनातून किती लोक आपण त्या ठिकाणी जोडले गेले पाहिजे, किती कार्यकर्त्यांचे किती मुंडके आपण वाढवतो संघटनेमध्ये, या सगळ्या गोष्टींचा येणाऱ्या भविष्यामध्ये जो काही फायदा संघटनेला होणार आहे, याच्यातून आपल्याला एक अजेंडा काय ठरवायचा आहे, या सगळ्या गोष्टीची मांडणी करणं फार गरजेची आहे. महत्वाचा विषय आहे की विजय थलपती नावाचा माणूस येतो, 2 वर्षामध्ये पक्ष काढतो, राज्याचा मुख्यमंत्री होतो. आपल्या अण्णा हजारेच्या बोटाला धरून एक माणूस दिल्लीत आंदोलनाला बसतो आणि एकदा काँग्रेसला बांबू घालतो, एकदा भाजपला बांबू घालून दिल्लीचा मुख्यमंत्री होतो. पंजाबला मुख्यमंत्री भगवंतराव मान बसतात. मग गेले 25-30 वर्षापासून जी स्वाभिमानी शेतकरी संघटना या राज्यामध्ये काम करते, सर्वसामान्य लोकांच्या, शेतमजुरांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला धरून जी संघटना या ठिकाणी काम करते, तर या संघटनेचं अपयश नेमकं काय हे शोधण्याची खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना गरज आहे. मग येणाऱ्या काळामध्ये आपण काय करायचंय? ठीक आहे, जे झालं ते गेलं, आपण त्याचा विचार करणार नाहीये, परंतु अतिशय जबाबदारीनं तुम्हाला एक गोष्ट मी या ठिकाणी सांगतो की जी काय आता प्रदेशाध्यक्ष झाली, जी काही लोक नवीन पदाधिकारी राज्यावर निवडून आली, विभागीय ठिकाणी निवडून आली, येणाऱ्या काळामध्ये 2029 ची तयारी आपल्याला आजपासून या क्षणाला सुरू करायची आहे. 50 विधानसभा या महाराष्ट्रामध्ये हातात बांधायला घ्यायच्या आहेत आणि किमान 5 ते 10 लोकसभेच्या जागा बांधायला घ्यायच्या आहेत. तेव्हा कुठं हे लोक आपल्याला मोजतील, हे लोक अलायन्स मध्ये आपल्याला घेतील, आपल्याला बैठकीला बोलवतील, नाही तर आपल्याला कुठं कोणी बोलणार नाही. अतिशय प्रामाणिकपणे याची कधी होणार आहे? तर मी पोपळे सरांना घनश्याम सांगतो की आपण येणाऱ्या काळामध्ये असे महाराष्ट्रातले ज्या ठिकाणी शेतकरी संघटनेचा प्रचंड प्रभाव आहे, ज्या ठिकाणी शेतकरी संघटना असतील, राष्ट्रीय समाज पक्ष असतील, जे छोट्या मोठ्या संघटना ज्या ठिकाणी काम करतात, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्या पक्षाचा प्रभाव जास्त आहे, अशा 50 विधानसभेचे मतदारसंघ विधानसभेचे आपण त्या ठिकाणी बांधायला घेऊ. लोकसभेची किमान 5 ते 10 लोकसभा बांधायला या ठिकाणी घेऊ आणि त्या ठिकाणी जेव्हा बांधल्यानंतर त्या ठिकाणी मोठे मोठे मोर्चे सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी त्या मतदारसंघात जाऊन काम करायचं, त्या मतदारसंघातले लोक उभी करायची, तो चेहरा समोर आणायचा, त्याला ताकद द्यायची. येणाऱ्या काळामध्ये 50 विधानसभेचे जर मतदारसंघ आपण बांधले तर त्या मतदारसंघाला स्टेशनरी काय पुरवायची, तिथं फंड काय उभा करायचा, ती सुद्धा जबाबदारी आपण सगळे जण घेऊ. हे सुद्धा या निमित्ताने तुम्हाला सांगतो. काय जर असं केलं तर उद्या तुम्हाला आणि आम्हाला किंमत आहे. घाटलान बापू या लोकांनी येऊन मुख्यमंत्री झाले 2-2 वर्षामध्ये. मग 25 ते 30 वर्षापासून आपण जर शेतकऱ्यांसाठी एवढं काम करतो, प्रत्येक माणूस काम करतो, मग आपण हे सगळ्या गोष्टी राजकीय क्षेत्रामध्ये जाऊन का करत नाही, हा सुद्धा माझा तुम्हाला सगळ्या गोष्टी केलं पाहिजे का नाही? तर काम उभं करावं लागेल. कॉंग्रेस जनता पार्टी मोबाईलवर तयार झालेली जनता पार्टी, लक्षात घ्या तुम्ही. काय योगदान आहे देशासाठी? पण घेतला ना धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा, घाबरलं सरकार. रात्री देशाच्या पंतप्रधानांना 14 वर्षाच्या 12 वर्षाच्या काळामध्ये या देशाच्या पंतप्रधानाला स्वतःला समोर येऊन व्हिडिओ बनवावा लागला. हे खऱ्या अर्थानं या काँग्रेस जनता पार्टीचं आणि हे लोक एकत्र आल्याचं हे सगळं आहे. हे काय झालं तर ही लोक जागृत झाली, देशामध्ये मोठी क्रांती झाली. आणि क्रांती नेहमी बंगल्यातून होत नाही हे सुद्धा लक्षात ठेवा, ती झोपडीतून होती गरिबाची.
क्रांती करणारा माणूस हा काही फार पांढरे कपडे घालून आला, प्रचंड अंगठ्या बोटात घातल्या, सोनं चांदी घालून आला, फॉर्च्युनर मध्ये बसून आला, एंडेवर मध्ये बसून आला, तो माणूस क्रांती करू शकत नाही. तर क्रांती नेहमी झोपडीतून होत असते, क्रांती गरीबाच्या घरातून होत असते. हे सध्या सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलोय. मी बापूंना सांगतो, आज अनिल पवारांना सांगतो, शब्द देतो, जे साहेबांनी जी जबाबदारी माझ्यावर दिली, घरावर तुळशी पत्र ठेवून संघटनेचा पूर्ण महाराष्ट्र उभा करण्याचं काम येणाऱ्या काळात तुम्हाला आणि आम्हाला करायचंय. तुमच्या सगळ्यांची साथ आम्हाला सर्वांना या ठिकाणी लागणार आहे. एकमेकाचे उणे बाजूला ठेवले गेले पाहिजेत. एकमेक बोटा घालून वास घ्यायचा धंदा बी बंद केला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, जो काम करेल ठीक आहे ना, स्वीकारायला शिकलं पाहिजे माणसाला. एखाद्यामध्ये असेल एखादा गुण वेगळा, परंतु त्याला त्याच्या गुणदोषासहित स्वीकारण्याचं काम आपल्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये 50 विधानसभेचे क्षेत्र आपल्याला बांधायची आहे महाराष्ट्रामध्ये, आणि किमान 5 ते 10 लोकसभा बांधायची आहे. राजू शेट्टी साहेबांना जर या सगळीचे सगळे तुटून पडले पाहिजे राजू शेट्टी साहेबांसाठी, की साहेब तुम्ही आमच्याकडे आहे, साहेब तुम्ही आमच्याकडे आहे, साहेब तुम्ही आमच्याकडे या. एवढ्या मोठ्या मतांचा जनसाठा आपल्याकडे असला पाहिजे. 1 लाख 2 लाख 3 लाख मुंडकी एका ठिकाणी आणायचं काम येणाऱ्या काळात तुम्हाला आणि आम्हाला करायचं आहे. मी एवढंच तुम्हाला या निमित्तानं बोलतो. एकमेकाचे उणे बाजूला ठेवून प्रत्येकाला स्वीकारू. घनश्याम असतील, तात्या असतील, पवार साहेब असतील, अनेक या ठिकाणी या लोकांचं फार मोठं योगदान या संघटनेसाठी आहे. ठीक आहे, आम्ही सातत्याने सांगतोय, प्रत्येक माणूस हा या संघटनेसाठी लढणारा माणूस आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये कृष्णा भाऊ, जो कोणी जिल्हा अध्यक्ष असेल, जो कोणी तालुका अध्यक्ष असेल, एकट्यानं दोघांनी यायचं नाही, अजिबात यायचं नाही, नाही तर घर राहायचं तिकडं. येताना 4-4, 5-5 गाड्या घेऊन यायचं. एकदाच बैठक होते 6 महिने, वर्षभरात, 2 वर्षात, 3 वर्षात, बरोबर आहे गांधी भाऊ. पण हा हॉल सडकून भरला पाहिजे, लोक वाहून गेली पाहिजे. इकडून एवढा हॉल भरला पाहिजे, एवढी मोठी ताकद आपल्याला दिली पाहिजे. जर मराठवाड्यात एखादं आंदोलन उभं राहत असेल तर त्या 8 जिल्ह्यातल्या लोकांची जबाबदारी आहे, त्या जिल्हाध्यक्षाची जबाबदारी आहे. एका जिल्हाध्यक्षाने 10 गाड्या भरून माऊलीच्या पैठणला गेलं पाहिजे, बरोबर आहे का चुकीचं? आपल्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम हे तुम्हाला आणि आम्हाला करायचं आहे. आपण काही कोणाकोण ब्लॅकमेल करत नाही किंवा धंदा आणले लोक नाही, परंतु लोकवर्गणीतून त्या ठिकाणी तालुका सुद्धा, आमच्या तालुक्याला सवय, आमची लोक भाकरी बी सोबत येतात आणि वर्गणी करून गाड्या बी करतात. ही सवय संघटनेला त्या ठिकाणी लावलंय. सर अनेक वेळा माझ्या मतदारसंघामध्ये आले. मी विधानसभा लढलेलो कार्यकर्ता आहे. 2 कोटी 3 कोटी रुपये द्यायला तयार होते लोक, पण नाही घेतले पैसे. का तर संघटनेचं कुकू वाचलं पाहिजे. अरे मला माहित होतं मरायचंय, पण मी लढलो. हे इथं बसलेले लोक 50 लाख रुपये घेऊन माणूस यांच्याकडे आला होता. सरांनी मदत केली आज रात्री येऊन. सर मी तुम्हाला आजही सांगतो, माझा जो काय आर्थिक नुकसान झालं असेल होऊ द्या, परंतु जोपर्यंत आहे तोपर्यंत संघटनेशी प्रामाणिकपणे काम करण्याची धडपड माझ्या रक्तामध्ये आहे. शेवटपर्यंत साहेबांच्या केसाला बट्टा लागणार नाही याची काळजी मी आयुष्यात घेतील. आणि अनेक लोक आज पण डबल ढोलकी या पक्षात वाजवतात. सर मी अतिशय प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, ज्यांना डबल ढोलकी वाजवायची आहे त्या हरामखोरावर कारवाई झाली पाहिजे, ही मागणी मी तुमच्याकडे करणार आहे. राजू शेट्टी हाच आपला चिन्ह आणि राजू शेट्टी साहेब हेच आपलं नाव, हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे. अगरबत्त्या पेटून इकडं फुलवाती करायचा प्रयत्न कोणी करायचा नाही. मी तुम्हाला आजही सांगतो, मी अतिशय आक्रमक पोरगा आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र उभा केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. अरे आज मरना है कल राहों में खतरे बहुत है, डरता कौन है? तेरे लश्कर के मुकाबले मैं अकेला हूँ, मगर फैसला मैदान में होगा. मरता कौन है? फैसला मैदान में होगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.